चाव ना बस बघता अशा तऱ्हेने आम्ही अर्ध्या वाटेत आलेलो आहे आणि आज दोघांना एकदा बाई माउंट एव्हरेस्ट चढून आले का ते झालं. कलावंतीन दुर्ग हा पनवेलमध्ये असून मुंबईपासून फक्त 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. इथे येण्यासाठी पनवेल रेल्वे स्टेशनवरून एस.टी बस किंवा शेअरिंग रिक्षा करून शेडूंग फाट्याजवळ यायचं आहे. शेडूंग फाट्याजवळून शेअरिंग रिक्षा 30 ते 40 रुपये आणि प्रायव्हेट केल्यास 150 ते 200 रुपयामध्ये डायरेक्ट बेस विलेजपर्यंत पोहोचवते. इकडे काकूंकडून आपल्याला समजलं आहे की इकडे वॉशरूम वगैरे नाही आहेत. मग आपण आपल्या एकदम नॅचरल ब्युटीमध्येच फ्रेश होणार आहेत. इकडेच नाश्त्यासाठी आपण मॅगी आणलेली ते आपण करूयात आणि कॉफी बनवून ट्रेकला आपण मस्त सुरुवात करूयात. तुम्हाला मी दाखवतो इकडे कसं चांगला नजारा दिसत आहे. आपली कॉफी रेडी झालेली आहे. आपण टूर पण घेतलेली आहे. आता आपला नाश्ता झाला की आपण लगेच ब्रेकफास्ट करून ट्रेकला सुरुवात करणार आहेत. आपल्याला मित्र पण मिळालेले आहेत. बारामतीचे 3-4 मित्र आहेत. त्यांच्याजवळ आपण ट्रेक सुरू करणार आहेत. कलावंतीन दुर्ग हा महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या मध्यभागी असून महाराष्ट्राच्या सर्वात थरारक किल्ल्यांमध्ये मोडतो. किल्ल्याची उंची 2250 फूट असून 3 ते 4 किलोमीटरचा हा खडकाळ आणि डोंगराच्या कडेने असलेला ट्रेक आहे. ठाकरवाडी ह्या गावापासून ह्या गडाची ट्रेकिंग सुरू होते आणि येथूनच पूर्ण गड सर करायला 2 ते 3 तास लागतात. भाईने आपल्याला एक फुलाचा पुष्पगुच्छ दिलेला आहे आणि ते आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. अशा प्रकारे लव यू टू भाई. हां हां नक्की. सुरुवात आहे थोडा साधा सुद्धा होईल पण बनवूयात काय सुरुवात करूयात. सुरुवात केल्याशिवाय काय कशाची पायरी सांगता येत तर काय एकदा त्याला एकदम प्रो लेवलचा बघतील तर काय कसं होणार आहे. हे 2 रूट आहेत का? हा पण तिकडे हा पण तिकडे ऐसा दोन्ही पण कठीणच आहेत का साधे आहेत? दोन्ही पण साधे आहेत. मग आपण साधेच पकडूयात. काय कठीण असता तर झालं असतं आपल्याला पण काही ऑप्शनच नाही मिळत. मग काय करू नाही शकत. डॉगी वाकडा तिकडे येतो इकडून तिकडे घुसतो. सो अशा तऱ्हेने आम्ही अर्ध्या वाटेत आलेलो आहे आणि आज दोघांना एकदा बाई माउंट एव्हरेस्ट चढून आले का ते झालं. पसीना हो गेलाय. आमचे वाटाडे आहेत काय घंटा दिसणार आहे. तू पण पोहोचली जरा. नवीन गँग मेंबर जॉईन झाले. सोलो होतो पूर्ण ग्रुप झालाय. 2 गावरान आहेत आणि इकडे 2 हायब्रिड आहेत. कलावंतीन हा किल्ला 15व्या शतकात कल्याण आणि पुणे यांच्यातील व्यापार मार्गाचे रक्षण करण्यासाठी टेहाळणी बुरुज म्हणून बांधला गेला असे म्हटले जाते. ह्या किल्ल्याचे मूळ नाव निरंजन म्हणजेच प्रधानगड असे होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव कलावंतीन दुर्ग असे ठेवले. 15व्या शतकात कलावंतीन नावाची एक राणी होती. शत्रूंच्या हाती लागून त्यांची भक्षक बनण्यापेक्षा गडाच्या उंच कड्यावरून उडी मारून तिने स्वतःचे बलिदान दिले असे म्हटले जाते. इसका फोटो लीजिए. हा मुंग्यांचा बंगला आहे आणि ह्यांची पण अशी डेव्हलप सोसायटी झालेली आहे. तुम्ही बघू शकता बिल्डिंगच बिल्डिंग. ह्यांचं पण डेव्हलपमेंट झालेलं आहे. अब भी कैसा
रात्री भूते अरे हा फक्त भूतांसाठी वाटते रात्री. गडावर बेस विलेजपासून ते अगदी गडाच्या शेवटपर्यंत जागोजागी हॉटेल अवेलेबल आहेत आणि प्रत्येक हॉटेलच्या बाहेर एक कचरा पेटी बघायला मिळते आणि ह्याच कारणामुळे हा गड एकदम स्वच्छ आहे असे वाटते. गडावर सगळीकडे हॉटेल्स अवेलेबल असले तरी वॉशरूम मात्र ह्या एकच ठिकाणी अवेलेबल आहे. आपले भाई लोक थकलेले आहेत, ते आराम करतात, आपण पुढे झालो. आपल्या ग्रुपचे दोघेजण अजून पुढे आहेत, आपण त्यांना जॉईन होऊयात. भाई अजूनचा जो आपल्याला पॉईंट पाहिजे तो यायचा आहे अजून. मला तरी वाटते सुरू झालेला आहे थोडा थोडा, आपल्याला पूर्ण पाहिजे. यो ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण मला तरी वाटते आले आहे. बघू शकता तुम्ही, आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. हा आपला पहिला ट्रेक आहे म्हणून आपल्याला गडाबद्दल काय माहिती नाही आहे. आपल्याला जे दिसेल ते नवीन आहे, पण फिलिंग ढगात आहे कारण की पायऱ्या दिसत आहेत. म्हणजे लवकरच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्याला येणार आहे. जे मित्र आपले पुढे होते ते दोन आपल्या पुढेच आहेत, म्हणजे आपल्याला ते मिळालेले आहेत. आता आपण त्यांना जॉईन होऊयात आणि तुम्ही समोरच बघू शकता. तुम्ही जर ह्या गडावर ट्रेकिंगचा प्लॅन बनवत असाल तर ऑक्टोबर ते जानेवारी ह्या महिन्यात कधी बनवू शकता. ह्यावेळी तुम्हाला धुक्याने भरलेले तसेच ढगांची चादर ओढलेल्या डोंगरांचा अनुभव येईल. पावसाळ्यात या गडाचा अनुभव एकदम थ्रिलिंग आहे, पण रिस्कसुद्धा तेवढाच असतो. जर तुम्हाला ट्रेकिंगचा चांगला अनुभव असेल तरच ह्या ट्रेकिंगचा विचार करा. शक्यतो लहान मुलांना गडावर घेऊन येणे टाळा. प्रबळगड आणि कलावंतींसाठी एकच रूट लागतो. पुढे मग ते डिवायडेड होतात. मला तरी वाटते पूर्ण इकडे गाव वसलेलं आहे. तुम्ही बघू शकता हा गाव आहे आणि यांची बहुतेक शाळा आणि हा गावातून रस्ता जातो गडाकडे. आता इथून 2 रस्ते निघत आहेत. हा जो रस्ता आहे हा प्रबळगडसाठी आहे आणि हा कलावंतींसाठी. पहिला इथून रस्ता होता पण आता शेतीचं कामं चालू आहेत म्हणून आपला हा पर्यायी रस्ता आहे. तर नॉर्मल डेजमध्ये तुम्ही ह्या वाटेतून जाऊ शकता. एवढ्या वर सुद्धा शेती केली जाते बघा. धन्यवाद दादा. जवळजवळ 1.5 तासचा रस्ता आपण कवर केला आहे. तरी वर पण हॉटेल्स अवेलेबल आहेत. आता हे बंद आहे पण हे संध्याकाळी आणि उद्या म्हणजे संडेला चालू होणार. कारण की मोस्टली पब्लिक संध्याकाळी येते सॅटर्डेला आणि संडेला फुल डे असते. इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, कलावंतींकडे जाण्याचा मार्ग. अच्छा, हा तसं बघायला गेलं तर हिडन आहे आणि हा मोकळा रस्ता आहे, म्हणजे इकडे कोणी पण पोहोचू शकते. हे डायरेक्शन लावले आहेत त्याच्यामुळे आपण एकदम राईट रूटने चाललेलो आहोत, नाहीतर मी पण त्या रस्त्याने गेला असता. सही आहे. वा, रॉकी पॅच, फुल रॉकी पॅच. हे बघा, अजून पण एक वर हॉटेल आहे आणि ते चालू आहे. दाखवतो तुम्हाला. खूप सावकाश येतात ते, कंटाळलो.
तुम्ही कुठूनचे? तुम्ही कुठूनचे? मुंबई जोगेश्वरी. जोगेश्वरी. मी पालघर विरारजवळ सफाळे. खूप लांबून आलो. त्या टोकाला तर काय पण ती एरिया बरी आहे. पालघरवरून सर्वच कवर होते. रायगड पुणा नाशिक पण मी ट्रेक करण्यासाठी. हे काय आपल्या ह्याच्यात नव्हतं, लिस्टमध्ये नव्हतं. सर्व बोलतात घे घे फिरतोय तर घेऊयात, काहीतरी टाकूयात, नंतरसाठी आठवण नाही. म्हातारे झाल्यावर सगळंच पाहिजे काय? शॉक पाहिजेच, फोटो वर्थ वाटलं पाहिजे. हे काय गुफा केव. अरे भाई जायचं का मध्ये? जायचं मध्ये? माझ्याकडे हेड टॉर्च आहे. हो भारीवाली पकडता, मी हेड टॉर्च करतो. चला भाऊ. गणपती बाप्पा मोरया. कंबाईंडर मोडून घ्या. चलो आज जाते भाई. वा खोले मध्ये मी दिसणारच नाही. ए पाकडे पाकडे अशी नाही अडल ना पण ती. हळूच या बघायला मिळेल. मी तुमचाच ब्लॉग बनवतो. या साईडला तुम्हाला दाखवतो. इथे तिकडे काहीतरी आहे. हे भेटतो हे माहिती सांगू नकोस फक्त. इंजेक्शन नाही घ्यायचं परत. ये काढताय का? नाही काढताय बहुत बेकार. लाईट बंद करायला मी दिसणार नाही. हा आता आई शपथ पाऊस. आमच्यावर पावसाने मारा केलेला आहे. आम्ही आमच्या वाघाच्या गुहेत बसलेले आहेत. नवीन पार्टनर. धूप ऊन. मराठीमध्ये धूप म्हणजे ही ती येतात आरती कपूर असते ते. त्याला धूप म्हणतात. कपूरचा ओ हा वा काय वा जे पण दूर. पाऊस गेलेला आहे मित्रांनो, कमी झालेलं आहे, गेलं नाही आहे. आम्ही निघतो आमच्या वाघबिलातून. आपण वाघबिलातून निघालेलो आहे. काय वाघ वाघबिल वाघ बिळा बोलते. केव काहीतरी नवीन नाव. परत जर्नी सुरू झालेली आहे आपली. गुफाकडे जाण्याचा मार्ग. अच्छा हा जो आपण आलो. गुफेमध्ये काहीच नाही, फक्त काय वागळं वट वागळं. हाच रस्ता का? अच्छा हा बंद आहे. काय इकडे तारखूट मारलेली. वा 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 आरामात काढा ना खेचून. आयुष्य
ये वाला रखा है. एक पायाची ग्रीप. थ्रिलिंग रस्ता सुरू झालेला आहे आमचा. हो हो हो. आलो. वरून आम्हाला बोलवतायत. येतोय आम्ही. चढायला नाही उतरायला. गांड फटे रास्ता आ रहा है क्या? गांड फटे रास्ता आ रहा है गाइस. देखते हैं हमारी कितनी फट्टी है. ये लोक चल. अच्छा तुम्ही उतरतात काय? सही आहे. आम्हाला आराम जास्त पाहिजे काय? आरामात जाय. सगळे पोळ्यावरती आहे. मी एकटा खाली. ग्रुप आहे. ग्रुप आहे का? ग्रुप आहे. स्वर्गाचे शिडे आलेले आहेत. आता आपले कर्म तय करेंगे. हम स्वर्ग में जा रहे हैं नर्क में काय पडले तर चला जाऊयात. भावांनो आणि सगळ्या बहिणींनो आपला थरारकवाला रूट आलेला आहे. विथ आहे. अभी तो शुरू हुआ है. रेडी? तुम्ही रेडी? मी पण रेडी. चला पुढे चलता. मी जाऊ पुढे. आलो आपण. हा सरून आता सुरू केलंय. उसाट धीरू म्हणून आहे. उसाट धीरू. धीरू धीरू उसाट धीरू. टाकतो तुम्ही येतील. आपलं नाव आदित्य सासरवडे. सासवडे. अच्छा सॉरी. सगळ्यांना टाकूया का? कुठूनचे? पुणे जवळच आहे. सगळ्यांना काढावं. फुल मोटिवेशन मिळेल काय? आम्हाला मोटिवेशनची गरज आहे बघा इकडे. आता काय पाहिजे? आता आम्ही डोळे मिळून चढायला पाहिजे. सावकाश उतरा. सांभाळून आरामात. काय घरी जायचं काय? मांडलं भाई. तुला नाव काय तुझं? अर्जुन शिंदे. सबस्क्राईब करा भाई. 100% तुम्हाला पण घेतोय. उसाट धीरू. उसाटे आहे मी म्हणून उसाट धीरू. इकडे तिकडे उसाटच असतो. हॅलो आलो रे. आहे ना अजून? हा का? सही. मजा येईल. मजाच पाहिजे.
वर म्हणतात रोप आहे. नाही तुम्हाला सांगतो मी. कॅमेऱ्यामध्ये हिंमत नाही होत म्हणून तुमच्याशी बोलतोय. हा 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 डॉगेश भाई कधी झालं वाटते. तर अशा प्रकारे आम्ही 30-30 रुपये देऊन मौत के डोंगर पे जा रहे हैं. कुएं में नहीं. इथून जातात काय? उतरताना वेगळी गाणं वाटेल आमची. तयारी करूया. वरती चढत आहे. वरती काय चढायला लाईव्ह जॅकेट पॅराशूट आहे. पॅराशूट आहे. कुठं काढून जायचंय? कुठे काढून जायचं? आपल्याला वर जाऊन अपडेट देणार एक्सपिरियन्स साठी आहे. एवढं लांबून आलोय. मित्रांनो तुम्ही वर येतील तर बघा कोणत्या रोपला यायचं आहे ते. ब्लूवाला आणि हावाला रोप सेफ आहे. हावाला थोडा रिस्की आहे. आपण टॉपचा पॅच पूर्ण केलेला आहे आणि आपण टॉपवर आलेलो आहे. धुक्यामुळे बहुतेक काही दिसणार नाही पण खूप सुंदर नजारा आहे. जर दिसत असेल तर तुम्ही बघाच. पूर्ण 360 व्ह्यू. ते महाराजांची टॉपला मूर्ती आहे. एवढ्या लांब माळ्यात महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. बघू शकता खूप चांगला एक्सपिरियन्स. वर्थ, पूर्णपणे वर्थ. एवढ्या लांबून वाया ट्रेनने येऊन रात्रीची झोपमोड करून पण खूप चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे. टॉपला आल्यावर महाराजांचं दर्शन घेऊन खूप मस्त वाटत आहे. या उंचावर हृदयात तसेच सगळ्याच ठिकाणी टॉपला बसलेले आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज. हे सर्व बघितल्यावर आणि एक्सपिरियन्स केल्यावर असंच वाटेल की आणि एकच उद्घोष निघेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला एकदम 360 दाखवत आहे कारण की आता धुकं कमी झालेलं आहे. मला दाखवतोस एकदम नीट सुंदर दिसते. डोळ्याने तर सुंदर दिसतेच. कॅमेऱ्यामध्ये तुम्ही बघा. थोडं ह्या साईडला पण आपण जाऊयात. बाबा 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 एक नंबर. अबे कैसे भाऊ. ते पण आलेत का? येत आहेत ना. आलो. आणि आपले भाऊ आलेले आहेत. हा इथून पायपाला नका पकडू. हा तो फक्त रस्ते खराब नाही व्हायला पाहिजे म्हणून वाटते. बस आरामात. कसं वाटलं सर भेटला वरती. काय मला बसलाय वरती. महाराज वरतीच बसतात काय. आणि आता खाली कसं पूर्ण मोठ्या बसला.
ट्रेकिंगला येण्यापूर्वी चांगले ग्रिप असलेले शूज, अंगभर तसेच वजनाने हलके कपडे घाला. जोडीला किमान 2 ते लिटर पाणी आणि रेडी टू ईट असे काहीतरी खायला घ्या. पूर्ण ट्रेकिंग करताना वाटेत छोटे छोटे हॉटेल्स आहेत, तुम्ही तेथून सुद्धा काही घेऊ शकता.